प्रधानमंत्री आवास योजनेसोबत 50,000 रुपये आपण ॲडिशनल आता त्या ठिकाणी देतो आहोत। घर 30 लाख घर 2 लाखाच्या वर चालले, 2 लाख चालले आहेत, 2,10,000 चालले आहेत। आता ज्यांना आपण हे घर दिलेले आहेत त्यांना मोफत रेती देण्याकरता प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यासाठी मोठी बातमी। 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्ही जर घरकुल लाभार्थी असेल तर ही बातमी नक्की पहा। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जे लाभार्थी राज्य शासनाच्या हिश्श्याच्या अतिरिक्त 50,000 रुपयांची वाढ पाहत असतील तर अशा लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे, जी म्हणजे राज्य सरकारने जी रक्कम आहे ती रक्कम मंजूर केली आहे। तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार तुम्हाला अतिरिक्त 50,000 रुपयाची मदत करणार होतं। तुमचं घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकार घरकुलासाठी 1,30,000 रुपयांच्या आसपास मदत करत आहे। यामध्ये आता महाराष्ट्र शासनानं म्हणजे राज्य सरकारनं 50,000 रुपयाची अधिक मदत करणार आहे। म्हणूनच तुमची ही मदत एकूण ग्रामीणसाठी 1,80,000 ते 90,000 रुपयापर्यंत जाते। त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी सुद्धा सोयीस्कर जातं आणि त्यांना आर्थिक सहायतासुद्धा याच्यामधून मिळत असते। परंतु गेल्या अनेक महिन्यापासून लोकांना अतिरिक्त पैसे जे भेटले नव्हते, मध्यंतरी 1-2 GR आला होता आणि त्या GRच्या माध्यमातून जी रक्कम आहे ती रक्कम राज्य शासनाच्या हिस्स्याच्या अतिरिक्त राज्य हिशोबातून अतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देण्यासाठी मंजूर करण्यात आलेली होती। परंतु बघा, 8 जुलै 2000 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे आणि याच्यामध्ये तब्बल 1,40,000 म्हणजेच की 1,40,000 कोटी रुपये राज्य सरकार मंजूर केलेले आहे। आता हा निधी तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देणार आहोत। तर बघा मित्रांनो, राज्य सरकार काय म्हणतं तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुलाचे अंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामध्ये सर्वसाधारण परिवारातील मंजूर घरकुल लाभार्थ्याकरिता अतिरिक्त राज्य हिश्श्याचे 100% राज्य पुरस्कृत या योजनेतील ग्राम विकास विभागाअंतर्गत 2026-27 आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित केलेल्या तरतूदमधून 140 कोटी रुपयांचा एवढा निधी राज्य सरकार मंजूर केलेला आहे। तर बघा, बरेच लोक आपले व्ह्यूज आहेत तर कमेंटमधून विचारतात असतात की आमची शबरी घरकुल अंतर्गत निवड झालेली आहे, मोदी आवास योजनेअंतर्गत निवड झालेली आहे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवड झालेली आहे, तर यांनाही अतिरिक्त 50,000 रुपये मिळतील का? तर हो, त्यांनाही अतिरिक्त 50,000 रुपये मिळतील। फक्त त्यांचे घर 2024-25 मध्ये मंजूर झालेले असावे। 24-25च्या पहिले जरी मंजूर घर असतील तर तुम्हाला अतिरिक्त 50,000 रुपये दिले जाणार नाही आणि ही 100% राज्य पुरस्कृत योजना आहे। म्हणजेच की पूर्ण पैसा हा राज्य सरकारचा म्हणजेच की देत आहे अतिरिक्त 50,000 रुपये। मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये अतिरिक्त राज्य हिस्सा म्हणजे 100% म्हणजे 140 कोटी रुपये एवढा निधी राज्य सरकार आता उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा निधी आता जेवढाही लाभार्थी असतील तर त्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवर वर्गित करण्यात येणार आहे। म्हणून जे लाभार्थी वाट पाहत असतील अतिरिक्त 50,000 रुपयांची तर त्यांच्या अकाउंटवर लवकरात लवकर 50,000 रुपये क्रेडिट होतील। माफ करा मित्रांनो, 50,000 रुपये क्रेडिट होणार नाही, तुम्हाला 35,000 रुपये दिले जातील आणि 15,000 रुपये तुम्हाला सौर ऊर्जेसाठी तुमच्या छतावर सौर प्लेट बसवण्यासाठी जे अनुदान आहे तर जी PM सूर्यघर योजना आहे त्यासाठी PM सूर्यघर योजना आणि राज्य सरकारने रूफटॉप सोलर योजना सुरू केलेली आहे। त्या रूफटॉपनुसार सोलर योजनेअंतर्गत तुम्हाला अतिरिक्त 15,000 रुपये अनुदान भेटेल। तर असे एकूण 50,000 रुपये तुमचं अनुदान दिले जाणार आहे। तर 140 कोटी रुपयाचे खर्च मोठी रक्कम मंजूर करण्यात आलेली असून बऱ्याच लाभार्थ्यांना आताही पैसे भेटणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण की आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतो। आणि तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमचे अजून घरकुलचे पैसे जर मिळाले नसतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।